महाराष्ट्राला फिरते मुख्यमंत्रीपद मिळणार आहे। आता फिरते मुख्यमंत्रीपद म्हणल्यानंतर असं मुख्यमंत्रीपद काय असं फिरत जाणार आहे अशी परिस्थिती नाही आहे, परंतु अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते जेव्हा आले त्यांच्याकडे जेव्हा ते चर्चा चालू झाल्या तेव्हा अशी मागणी केल्याचं समजतंय की मुख्यमंत्रीपद फिरतं ठेवलं पाहिजे, कुण्या एकाला कायमस्वरूपी कसं देता येईल। मागणी रास्त आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे। आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारच्या सिनियरिटीमध्ये अजित पवार सिनियर आहेत, मग देवेंद्र फडणवीसच्या पेक्षाही सिनियर आहेत अजित पवार। 5 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे आणि म्हणून त्यांनी जी मागणी केली ती मागणी ह्यासाठी केली की त्यांना माहिती आहे की 150-60 जागा भारतीय जनता पार्टी मागते, 80-85 जागा एकनाथ शिंदे साहेबांची मुख्य शिवसेना जी आहे ती मागणार आहे। आणि मग आपल्याला 55-60 जागा मिळाल्यानंतर आपण त्याच्यातल्या निवडून आणणार किती आणि त्याच्यावर मुख्यमंत्री पदाचा दावा करणार कसा, आणि निवडणुकीत मात्र आपण एकमेकाला मदत करणार। तर म्हणून अजित पवारांनी अशी मागणी केल्याची खात्रीला एक वृत्त आहे एका वृत्तवाहिनीच्या आधारानं की फिरतं मुख्यमंत्रीपद ठेवा। अर्थात लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलने त्याचा इन्कार केला, परंतु खात्रीला एक वृत्त आहे म्हणून विविध वृत्तपत्रात त्याच्या बातम्या आलेल्या आहेत की आता फिरते मुख्यमंत्रीपद म्हणल्यानंतर हे काहीतरी कारणामुळे मान्य करावं लागेल अशी परिस्थिती आहे। कारण 150-60 जागा जरी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या आणि उद्या या महायुतीचं सरकार जरी आलं तर वर शिंदे साहेबाची एक प्रकारे दोऱ्या शिंदे साहेबांच्या हातात आल्या आहेत। आपल्या माननीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे खासदार देशातल्या 3 जे मुख्य पक्ष आहेत पाठिंबा दिलेले त्याच्यामध्ये एक चंद्रबाबू नायडूचा पक्ष आहे, एक नितीश कुमार आणि एक एकनाथ शिंदेचा। त्यामुळं एकनाथ शिंदेना नाराज करणं आज तरी भारतीय जनता पार्टीला शक्य नाही, कारण लगेच वर पाठिंबा काढायचं ठरलं, महाराष्ट्राची युती मोडायचं ठरलं तर केंद्रातलं सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे। अशा काळामध्ये 1-2 महिन्यात काही फरक पडणार नाही, त्यामुळं भारतीय जनता पार्टीची पसंती ही एकनाथ शिंदे असू शकतात। देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न विचारला पत्रकाराने की मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं, ते म्हणले ते भारतीय जनता संसदीय मंडळ भाजपचं ठरवेल। आता मुख्यमंत्रीपद भाजपचं संसदीय मंडळ ठरवण्यापेक्षा विधानसभेत कुणाची संख्या किती आहे ह्याच्यावर ठरणार आहे, आणि भाजप संसदीय मंडळ कधीही भाजपला मागणार नाही मुख्यमंत्रीपद, कारण ते शिंदेना द्यावंच लागणार आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद आणि उद्या जर काठावर बहुमत आलं तर अजितदादा पवारांचे जर 20 आमदार 25 आमदार जे काही येतील तर अशा परिस्थितीत दादाचे 25 आमदारसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतात, कारण दादा जिकडे जातील तिथं मुख्यमंत्रीपद जाणार। त्यामुळं महाराष्ट्राला आता फिरतं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे। पूर्वी काय होतं की उपमुख्यमंत्रीपद हे नव्हतंच, मग मध्येच नाशिकराव तिरपुडेंना एकदा उपमुख्यमंत्री केलं, रामराव अधिकांना एकदा उपमुख्यमंत्रीपद केलं, नंतर मग अजितदादा 5 वेळेस उपमुख्यमंत्री राहिले, देवेंद्रजी आता उपमुख्यमंत्री झाले, आणि मग आता हळूहळू एकाचे 2 उपमुख्यमंत्री झाले, कदाचित 3 उपमुख्यमंत्री करतील, किती करतील, कॅबिनेट सगळं उपमुख्यमंत्र्याचं राहील, फिरते मुख्यमंत्री राहतील। शेवटी आमचं एकच सगळ्या राजकीय पक्षाचं ध्येय आहे, सत्ता मिळवणं आहे। तर आता फिरत्या मुख्यमंत्रीपदाला बघण्याची तयारी महाराष्ट्रातल्या जनतेनं ठेवावी। आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा एक नवीन व्हिडिओ फिरते मुख्यमंत्रीपदाचा आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मनसाठी। धन्यवाद।